तर ठीक आहे, लुकडी माणसं फूडी असू शकत नाही का मला? तसं अजून माझं जेवण राहिले 11 वाजलेत. म्हटलं आधी रेसिपी बनवून घेऊ. पॅकिंग वगैरे करायचं सोडून चिमणीचे पप्पा चिमणीला झोपवून फरार झालेले आहेत. माझं डोकं काम करायचं बंद झालंय. एकदम खुसखुशीत झालेले आहेत. एक नंबर लागतात. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मोठा ब्लॉग शूट करते, तो पण संध्याकाळी. आता वाजलेले आहेत 9:30 आणि म्हटलं मला थोडंफार काम होतं. म्हटलं डायरेक्ट आता मोठा ब्लॉग स्टार्ट करू. आता इथे चालू आहे माझं कामच. एअर फ्रायरमध्ये मी केक लावलाय. दूध गरम करायचं चालू आहे आणि उद्या अचानकपणे पुण्याला जायचा प्लॅन आहे. त्यामुळे मला चिमणीसाठी काही गोष्टी बनवून घ्यायच्यात. म्हटलं चला तिच्यासाठी बनवते तर तुमच्यासोबत पण ना रेसिपी म्हणजे शेअर करते. 2-3 गोष्टी आहेत मिनी ब्लॉगमध्ये. मग ते लय सेपरेट सेपरेट क्लिपा पण झाल्या असत्या सगळं म्हणजे असं हे झालं असतं. त्यामुळे म्हटलं मोठा ब्लॉग डायरेक्ट शूट करते आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला सुद्धा फायद्याच्या ठरतील. कारण का तर माझ्याकडे जेवढे जण आहेत ना ज्यांचं छोटे छोटे बेबी आहेत, माझं दूध चाललंय होतं, माझं लक्ष अर्ध तिकडं आहे. एक मिनिट. तर माझ्या चॅनलवर भरपूर जण असेच आहेत की ज्यांचे छोटे छोटे बेबी आहेत, 1 इयर 2 इयर. मग अशा भरपूर साऱ्या माझ्या रेसिपी त्यांना कामाला येतात, तर म्हणून मी बनवत असते. आणि आता सध्या मला खरं तर गोड खायची क्रेविंग झालेली होती. आता म्हटलं बाहेर आणण्यापेक्षा उद्या जायचंय 2-3 दिवसासाठी. मग उगं ते खराब होऊन जायचं त्याच्यापेक्षा म्हटलं घरामध्ये केकचं प्रीमिक्स होतं. म्हटलं आता एअर फ्रायरला फुल मी उपयोगामध्ये आणलेला आहे. धडाधड त्याच्यामध्ये रेसिपी चालू आहेत. तर मग त्याच्यामध्येच लावून दिलाय. म्हटलं बघावं केक कसा होतोय त्याच्यामध्ये, ते पण बघायला येईल. म्हणजे माझं म्हणणं कसं एक एक रेसिपी आपण ट्राय करू, कोणती कशी बनते म्हणजे आपल्याला एक एक्सपिरियन्स येऊन जाईल ना, म्हणून. तसे खूप जण बोलतात नुसते खायचं म्हणजे दाखवत असते, खाल्लेलं खाल्लेलं अंगाला तर काही लागत नाही. तर मी पहिल्यापासूनच अशी आहे आणि बाळ असल्यामुळं तर अजून जास्त माझी हालत खराब झालेली आहे तिच्या मागं धाव-धाव. तर ठीक आहे, लुकडी माणसं फूडी असू शकत नाही का? मला खायचं म्हणजे जाम वेड आहे. असं नवीन-नवीन गोष्टी ट्राय करू वाटतात आणि बाहेरचं हे करण्यापेक्षा मला माझ्या हातानं सुद्धा म्हणजे आता मी जसा काल गार्लिक ब्रेड बनवला होता, तो शक्यतो घरात झंझटच आहे, कोण बनवत नाही. पण माझ्याकडे एअर फ्रायर आला होता आणि सहज मला ती रेसिपी पण आली. म्हटलं ट्राय करायला काही हरकत नाही आणि कधी खाल्लेलं पण नाही. एक नवीन काहीतरी टेस्ट पण होऊन जाईल. पण तो प्रचंड भारी झाला होता. म्हणजे मी फॅन झाले त्याची खरं तर. घरीच बनवला होता, पण घरी बनवलेलाच एवढा छान लागत होता. बाहेरचा मग एकदा टेस्ट करावा लागणार आहे, कसा असतो, कसा नाही. तर छान झालं होतं. ठीक आहे. तब्येतीनं बारीक आहे, पण मला नवीन-नवीन गोष्टी खायला, बघायला, बनवायला सगळंच आवडतं. त्यामुळे माझं चालू असतं आणि भरपूर जणांना माझ्या रेसिपीचे ब्लॉगसुद्धा आवडतात आणि तुम्हाला आवडतात का नाही ते पण कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपीज तुमच्या कामाला येतात का ते पण सांगा. आता रेसिपीचा विषय झाला, तर आता मला बनवायचे आहे चिमणीसाठी 2 प्रकारचे मखाना रोस्ट करून घ्यायचेत. एक चॉकलेटवाला आणि एक नॉर्मलवाला. तर मग मखाना रोस्ट करायचा आणि मला ह्याचे कुकीज बनवायचे आहेत. ओट्सचे कुकीज बनवायचे आहेत. 2 दिवसाचाच प्रवास आहे, पण बाहेर गेल्यानंतर लहान लेकरांचं माहिती आहे ना, मग हे खाणं, ते खाणं असं होतं. त्यामुळे विचार करायला की घरूनच बनवून जाऊ म्हणजे तिला त्रास होणार नाही. तिचं खाण्यापिण्याचं व्यवस्थित हे लागेल. तर म्हटलं ना मग मला त्या 2-3 रेसिपी शूट करायच्यात. म्हटलं डायरेक्ट मोठा ब्लॉग शूट करते. अजून पॅकिंग वगैरे काहीच नाही झाली. काय 2 दिवसासाठी चाललोय, पण पावसामुळे कदाचित कपडे जास्त घ्यावे लागणार आहेत. पुण्याला असा पाऊस वगैरे कसा आहे, काय आहे, काय एवढं मला माहिती नाहीये. तर जाणार आहे कशासाठी ते आधी सांगते. तर नंदेला झालेला आहे मुलगा. आता तो झालाय 6 महिन्याचा आणि अजूनपर्यंत आम्हाला त्याला बघायला जायचा मुहूर्त लागलेला नाही. म्हणजे त्यासाठी सगळं घेऊन वगैरे तर आम्ही कधीच ठेवलंय, पण त्याला बघायला जायचाच मुहूर्त लागेना. कामं आहेत आणि आत्ता पण लगातार म्हणजे काय झालंय काय माहिती कंटिन्यू प्रमोशनचे शूट चालू आहेत. म्हणजे अजून अपलोडिंग तर काय झालेलं नाही. आता लगातार धडाधड शूट पडणार आहेत आणि पुन्हा सगळ्यांच्या त्या कमेंट नुसतं प्रमोशन, प्रमोशन. मी कमीत कमी 15 दिवस झाले शूट करते. माझे शूट संपना गेलेत. त्याच्यामध्ये माझी तब्येत खराब आहे. औषध वगैरे मला चालूच आहेत. पण ते 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठीच पुन्हा सगळे बोलतात नुसतं प्रमोशन. प्रॉडक्टचा रिव्ह्यू असतो पण ठीक आहे, जाऊ दे आता त्याबद्दल काय मी बोलत बसत नाही. ते कायमचंच झालेलं आहे चॅनलवर. आता मला त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मी करते. कारण एवढी मेहनत मी त्या गोष्टीसाठीच करते. त्यामुळे मग ते जाऊ दे आता प्रमोशनचे व्हिडिओ कधी पडतात अजून अपलोडिंगच्या डेट नाहीत. पण त्याच्या शूटमुळे आमच्या तारखा लांबत-लांबत गेलेत.
आणि आता सगळं साईडला ठेवून म्हणजे आता शूट वगैरे तर झालेले आहेत, पण अजून अप्रूव्हल वगैरे आलेलं नाही. तरी पण विचार केला आता सगळं बाजूला ठेवून 2 दिवसासाठी जाऊ. 9 तारखेला चिमणीचा बर्थडे आहे, त्याचं मला अजून सगळं हे करायचं ड्रेस वगैरे तर झालंय तिचं. अजून आमच्या कपड्याचा हे नाहीये, केकचं काही नाहीये, डेकोरेशनचा पत्ता नाही. म्हणजे अजून काहीच प्लॅनिंग नाहीये. 10 दिवसावर तिचा बर्थडे आलाय हां. आणि आमचं काही सुद्धा प्लॅनिंग नाही, काय नाही. म्हणजे ठीक आहे आता पहिल्या बर्थडेगत पण एवढा मोठा नाही बनवायचा प्लॅन आमच्या दिमागात. पण ऐन टायमिंगला काय होईल, काय नाही मी सांगू शकत नाही. कारण का तर मध्येच माझ्या डोक्यामध्ये काय पण होऊन जातं. तर चला आता मोठा व्हिडिओ होत चाललाय. पटकन मी रेसिपी बनवते. तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा. अजून पॅकिंग वगैरे खूप सारे काम आहेत आणि मध्येच मला सुचले, की हे सगळं बनवू. सकाळी म्हणजे दुपारची गाडी आहे आणि नेहमीप्रमाणे आमचं तिकीट कन्फर्म नाहीये, वेटिंगचंच आहे आणि बहुतेक उभाच राहून जावं लागणार आहे. पण ऑप्शन नाहीये. जाणं भाग आहे. गडबडीमध्ये म्हणजे मला बस सोसत नाही. नाहीतर बसनं व्यवस्थित गेलो असतो. पण बसचा प्रवास मला जमत नाही. त्यामुळे मग मला ट्रेनचे धक्के खावावे लागतायत. पण असो, आता पटकन रेसिपी बनवते. अजून पॅकिंग वगैरे आहे. चिमणीचे पप्पा आता चिमणीला हँडल करतायत. दिवसभर केलं असतं मी, पण दिवसभर मला वेळ भेटत नाही कारण चिमणी मला काही एकटीला सोडत नाही. आता चिमणीच्या पप्पांच्याकडे आहे ती. तोपर्यंत मी सगळं पटपट बनवून घेते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा. आता केवढा जरी मोठा व्हिडिओ झाला, तर नक्की बघा. कारण का तर हा मोठा व्हिडिओ म्हणजे मी मेहनतीनं बनवते. कारण मी मोठे ब्लॉगच बनवाय बघत नाही. कारण का तर जाम कंटाळा येतोय काय बनवावं, काय नाही. चलत नाही. पण आज बनवायले तर नक्की बघा पूर्ण. कारण का जास्त मी मोठे ब्लॉग बनवत नाही. थोडे-थोडे बनवते तर ते तुम्ही बघत जावा बस. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर माझ्याकडे ना हे सफोलाचे ओट्स आहेत. जे की अजून मी पॅकेट पण नाही फोडलेलं तसंच आहे. खिचडी वगैरे बनवण्यासाठी आणलेलं आणि हे सगळं प्रोटीनच्या ह्याच्यापासूनच बनवलेलं आहे. म्हणजे काय जवार म्हणजे ज्वारी झाली, नाचणी झाली. तर आता हे काय करणार आहे, ते मिक्सरला ना मला थोडंसं असं पीठ टाईपमध्ये थोडंसं बारीक बनवून घ्यायचंय. थोडं डायरेक्टच टाकेन आणि थोड्याचं ना मी पीठ बनवून घेईन. तुम्हाला दाखवते आता नेमकं कसं बनवते मी. तर थोड्याशा ओट्सचं ना असं बारीक असं पीठ बनवून घेते. आता केक झालाय. इथे माझ्याकडे काय टीन ह्याच्यामध्ये बसायच्या मापचा नव्हता म्हटलं मी डायरेक्ट स्टीलचं पातेलं ठेवलं होतं. पण परफेक्ट बेक झालंय. आता टेस्ट वगैरे प्रीमिक्सच होतं. असं काही झालेलं आहे. ठीक आहे. आता मला कुकीज बनवायचे आहेत. केकच्यामुळे मी थांबले होते. कारण का तर हे एअर फ्रायर चालू होतं. आता मिक्सर लावून ना हे कुकीजचं आधी पीठ वाटून घेते. जास्त पण काय बारीक नाही करायचं. इथे सगळ्यात आधी ना असे डायरेक्ट वाले थोडेसे ओट्स घेते. म्हणजे ते दिसायला जरा छान दिसेल ना म्हणून. नंतर याच्यामध्ये बनवलेली पावडर ऍड करते. आधी सगळ्या ड्राय गोष्टी आहेत ना त्या टाकून घेते. पावडर त्याच्यानंतर चिमणी काही दूध पेत नाही त्यामुळे तिच्यासाठी अशी काही रेडीमेडच मी बदाम वगैरे काय काय मिक्स असलेली पावडर आणली होती. ती सुद्धा मी थोडीशी ऍड करते याच्यामध्ये टेस्टिंगसाठी बस बाकी काही नाही. नंतर गोडसाठी याच्यामध्ये थोडीशी गुळ पावडर ऍड करते. सगळ्या ड्राय गोष्टी ना व्यवस्थित मिक्स करून घेते. नंतर यामध्ये थोडंसं तूप ऍड करते. पण रे बाबा जास्त त्याच्यामध्ये केळी दूध वगैरे पण ऍड करू शकतो. पण जास्त दिवस टिकत नाहीत त्या कुकीज. मला कमीत कमी 2-3 दिवस तर व्यवस्थित गेल्या पाहिजेत म्हणून मी काही जास्त याच्यामध्ये दूध वगैरे अशा गोष्टी मिक्स नाही करत आहे. आणि एकदम नॉर्मल पाण्यामध्ये ना त्याचं पीठ मळून घेणार आहे. एकदम थोडंसं पाणी घेतलंय मी. आता याच्यामध्ये गुळ पावडर टाकल्यामुळे ना जास्त पाणी वगैरे ऍड करायला लागत नाही. त्याला पाणी वगैरे सुटतंय ना ते असं परफेक्ट होऊन जाते. बस एवढं जरी हे असेल ना तर याच्या बरोबर कुकीज बनतायत. इझिली ना कुकीज बनतेत. छान दिसायला छोट्या छोट्याच बनवायले. कारण का तर चिमणीसाठी बनवते. तसं मी चिमणीचे बाबा पण थोडं ट्राय करेनच.
तसं काही नाही, कारण का आता कुकीज वगैरे मला पण आवडते. तिच्यासाठी आता जेवढं हेल्दी देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय. कारण का आता आजकालचं खाणं-पिणं व्यवस्थित नाहीये, त्यामुळे जरा वेळेस काळजी, बाकी काही नाही. आपल्या टायमिंगला तर एवढं काय नव्हतं, पण आता निघालेत तर रेसिपी तर करायच्या. त्या टायमिंगला एवढं काय नव्हतं. नाचणी वगैरे असलं खाऊ घालत होते पहिले लहान मुलांना. आता निघालेत काय-काय गोष्टी. तसे ड्राय फ्रुट्स वगैरे ना चिमणी खायला बघत नाही. त्यामुळे ना मी ती पावडर वगैरे रेडीमेडच तिच्यासाठी हे केले. कारण का आता घरी बनवली ना तरी विकतच्या सारखी आपल्याच्यानं काही बनत नाही आणि ती काही खायला बघत नाही. त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो, की तिनं सगळ्या गोष्टी अशा खाल्ल्या पाहिजेत. त्यामुळे मग असं वेगवेगळं काहीतरी जुगाड लावायला लागते. म्हणून मी मुद्दामून ना याच्यामध्ये सुद्धा ना थोडीशी ड्राय फ्रूट पावडर टाकलेली आहे. म्हटलं खाईल. दिसायला मस्त कुकीज दिसतायत. आता बेक कसं होते ते एअर फ्रायरमध्ये माहीत नाही. मी पहिल्यांदाच कुकीज ट्राय करायले, कारण का तर कुकीजसाठी ओव्हन किंवा एअर फ्रायर पाहिजेलच. माझ्याकडे नव्हता, आता आलाय. तर मग मी म्हटलं चला आलायच तर त्याचं उद्घाटन पण करावंच. तसं उद्घाटन भरपूरदा केलंय. पण हे चिमणीसाठी रेसिपी आहे. त्यामुळे जरा वेळेस कसं होतंय कसं नाही असं आहे. आणि प्रवासासाठी मेन बनवायचंय, त्यामुळे तिचं खाण्यापिण्याचं माझं टेन्शन जाईल, नाही तर मग गाडीमध्ये तिनं जाम दमवते खायला. अशा काही रेडीच झालेत कुकीज. आता याला बेक करायला ठेवून देते. कशा होतेत आता बेक केल्यानंतर मग बघू. फर्स्ट टाइम आहे तर ट्राय करून आता बघते कसं होतंय कसं नाही. आता ह्या कुकीज ना मला बेक करायला ठेवायचेत. प्रीहीट करून झालेला आहे एअर फ्रायर. आता त्याच्यामध्ये ठेवते. बघू कशा बनतेत कशा नाही. आता टायमिंग याचं लावते मी 160 वर. टायमिंग 160 आहे का? टेम्परेचर 160 आणि टायमिंग 14 मिनिट. विसरले मी, जाऊ द्या. माझं डोकं काम करायचं बंद झालंय. 15 मिनिटाचं टायमिंग आणि टेम्परेचर 160. मी एअर फ्रायर चालू झालंय, फक्त व्यवस्थित बनाव्या. बघू कशा बनतेत कशा नाही. आता ते तिकडं बनते तोपर्यंत मी पटकन इकडे मखाना बनवून घेते. आता त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घेते. त्यानंतर यामध्ये थोडीशी ना ब्लॅक पेपर ऍड करते. एकदम थोडीशी टाकते. त्यानंतर थोडीशी हळद. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर याच्यामध्ये ना लिंबूचा रस थोडासा ऍड करते. आता चटपटीत फ्लेवर येतोय ना, लहान मुलांना तेच पाहिजे असतं. चिमणीला तर जास्त आंबट आवडते. आणि नंतर यामध्ये ना रोस्ट केलेलाच मखाना होता माझ्याकडे आधीच, तोच याच्यामध्ये मी ऍड करते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. नंतर यामध्ये ना वरूनच थोडंसं मीठ ऍड करायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून ना कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं याला. चांगलं मेल्ट झालं की याच्यामध्ये ना मखाना ऍड करते. आता इथे माझे दोन्ही टाईपचे मखाना बनवून झालेले आहेत, एक गोडवाला आणि एक चटपटीत. तर आता हे थंड झाल्यानंतर ना आपोआप वेगळं होईल. आता हे जरा गरम आहे ना, त्यामुळे असं चिटकून बसले. थंड झाल्यानंतर वेगळं होईल, तेव्हा पण दाखवते. आणि इकडे कुकीज आहेत ना आपल्या, त्या पुन्हा मी म्हणजे 10-15 मिनिटं ते बेक केलं आणि पुन्हा आणि 140 सेल्सिअस वर ना 5 मिनिटासाठी अजून बेक करायला ठेवलं. म्हणजे जरा कुरकुरीत खुसखुशीत होतील, आपल्याला 2-3 दिवस टिकल्या पाहिजेत म्हणून. टिकतेत तशा जास्तच दिवस, पण जरा मी फर्स्ट टाइम बनवते त्यामुळे मला एकदम असा अंदाज नाहीये. त्यामुळे मग जरा जास्तच हे बनवायला मी. बघू शकता एकदम खुसखुशीत दिसायला तर आता हे पूर्ण झाल्यानंतर मी अजून दाखवते एक तोडून कशी झाली कशी नाही, म्हणजे कळेल. आता ही सगळा पडलेला राडा आवरते. चिमणी मखाना खात बसले बाहेर. आता हे चॉकलेटचं थंड झाले, इझिली ना सगळं असं सेपरेट होतं. माझ्या सांगण्यावरून ना ह्या 3 रेसिपी ट्राय करून बघा, एवढ्या छान लागतेत ना. एकदम क्रिस्पी क्रिस्पी असा तर मखाना झालाय. आणि मला ह्या चटपटीत पेक्षा ना गोडवाला आवडला, कारण का तर मला
गोडच आवडतं तुम्हाला तर माहित आहे, एक नंबर लागते. वरून चॉकलेटी, आतमधून एकदम क्रिस्पी असं. जाम भारी होते. या रेसिपी मी फर्स्ट टाईमच ट्राय केलेत, पण आता मला वाटते सारख्या कराव्या लागणार आहे ट्राय. एकदम खुसखुशीत झालेले आहेत. एक नंबर लागतात. इथे आपल्या कुकीज पण एकदम परफेक्ट बनून झालेत. आवाजावरनं तुम्हाला कळत असेल. किती क्रिस्पी बनले ते, एक नंबर झालेत. फर्स्ट टाइमच बनवलेत. मला वाटलं बिघडतील का काय. मी व्हिडिओ बनवायला चालू केलेलं तेव्हा 9:30 वाजल्या होत्या आणि आता तुम्ही टायमिंग बघू शकताय. उलट दिसायले, सेल्फी कॅमेरा आहे. 11 वाजत आलेत. 11 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. म्हणजे रेसिपी शूट करायच्या नादामध्ये मला एवढा टाइम गेला नाही, तर रेसिपी एवढ्या अशा हे नाहीत की एवढा टाइम लागायजोग्या रेसिपी नाहीयेत. पण रेसिपी शूट करण्याच्या नादामध्ये मला एवढा वेळ गेला. पण सगळ्या रेसिपी परफेक्ट झाल्या, त्याच्यामध्ये आनंद आहे. ह्याचं तर मखाण्याचं तर सोडा, त्या तर एकदम सिंपल अशा रेसिपी होते, पण खायला एक नंबर लागतात. पण मला कुकीजचं टेन्शन होतं की कशा बनतेत, कशा नाही. म्हणजे आपल्यासाठी जेव्हा काही गोष्टी नवीन असतात, आपल्याला म्हणजे त्याबद्दल काहीच माहीत नसते आणि तेव्हा ते आपण ट्राय करतो, तर एक भीती असते की नेमकं परफेक्ट बनतंय का नाही. तसं ChatGPTवरनं सगळ्या गोष्टी सर्च करूनच मी बनवते. पण मला एअर फ्रायरमधल्या गोष्टी खूप जास्त आवडतायत, कारण का आता खरंच भारी बनतायत आणि ऑइलिंगचं टेन्शन नाही त्यामुळे तर अजून बेस्ट. आणि आता मला चिमणीसाठी मस्त-मस्त रेसिपी सुद्धा त्याच्यामध्ये बनवता येणार आहे. जसं कुकीज झाल्या, चिप्स वगैरे भरपूर गोष्टी त्यासुद्धा मी शेअर करेनच. तर चला. तसं अजून माझं जेवण राहिले, 11 वाजलेत. म्हटलं आधी रेसिपी बनवून घेऊ. पॅकिंग वगैरे करायचं सोडून चिमणीचे पप्पा चिमणीला झोपवून फरार झालेले आहेत. कुठं तर बाहेर गेलेत. आणि तिकीट उद्याचं कन्फर्म झालंय, पण सीट कशा आहेत, स्लीपरच काढलेत, पण कशा भेटलेत ते नाही माहिती. तिकिटाचं एक टेन्शन गेलं. मगाशीच कन्फर्म झालं तिकीट. ती 50 का 52 काहीतरी वेटिंग होते, पण कन्फर्म झालं. तर ठीक आहे, एक टेन्शन तर गेलेलं आहे. आणि आता मला जेवण करायचं, भूक लागले, झोप आले, व्हिडिओ एडिटिंग वगैरे. उद्याचा प्रवास कसं सगळं होणार आहे माहित नाही, व्हिडिओ कधी अपलोड करणार आहे मी, मलाच माहित नाही. शूट तर केलंय, पण आता एडिटिंग वगैरे कधी होणार आहे माझ्याच्यानं माहित नाही. टाइम लागतोय. खरंच सगळ्या म्हणजे असं जेवढं सोपं वाटतं ना, तेवढं सोपं नसतं. खरंच सोशल मीडिया हँडल करणं ना, खूप अवघड आहे. म्हणजे मला तसा चिमणीचा पप्पा भरपूर सपोर्ट करतात. त्यामुळे थोडंफार माझं काम हलकं होऊन जातात. कधी तर कोणत्या कामात हेल्प करतील. जेवणामध्ये झालं, घरकामात, चिमणीला घेण्यामध्ये कधीतरी हेल्प करते. त्यामुळं माझं कधीतरी हलकं होतं. पण काही-काही जण ना, म्हणजे मोठी फॅमिली असते, जॉइंट फॅमिली, त्याच्यामधून हे सगळं करतात ना, त्यांना खरंच मानलं पाहिजे. कारण का आता खरंच लय बेकार काम आहे. सगळ्या गोष्टी अशा हँडल करून करणं. आता मीच बघा ना, 9:30 वाजता रेसिपी बनवायला म्हणजे चालू केलं होतं आणि शूट करण्याच्या नादामध्ये मला एवढा टाईम झाला. तशा त्या रेसिपी कमीत कमी 1 तासाच्या आतच्याच होत्या. पण ठीक आहे. झाल्यात 11 वाजलेत. अर्धा तास माझा असा हे झाला. तर चला, आता मी दमलेली आहे. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि जमला तर पुण्याला जायचा पण ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेन. पावसाळ्यामधला ब्लॉग असणार आहे, त्यामुळे काय हालत होते, काय नाही. मी दरवेळी करत नाही, कारण का तर एवढा बेकार म्हणजे एक्सपिरियन्स आहे ना माझा त्या ट्रेनच्या प्रवासाचा. माझी इच्छाच होत नाही व्हिडिओ काढायची, एवढं म्हणजे बेकार होऊन जातं. सीटचा लफडा असतो, त्याच्यामध्ये हालत खराब, चिमणी, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं होत नाही म्हणून करत नाही. जर सीट बुक झाली असेल व्यवस्थित तर पुन्हा मी करेन, कारण का आता मग खाणं-पिणं बस, जागा भेटली की टेन्शन नसतं ना. तर मग चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि ज्यांनी शेवटपर्यंत बघितलंय ना, त्यांनी तुमच्या परीने जी वाटेल ती एक कमेंट करा, म्हणजे मला समजेल की काही जणांनी का होईना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय. तर चला मग, काळजी घ्या. बाय बाय.